असं म्हणतात, वर्क इज वर्शिप टू गॉड. म्हणजे आपले काम प्रेमाने आणि मनापासून करणे हीच ईश्वर सेवा आहे. वामनराव पैंच्या विश्व प्रार्थनेत सुद्धा असं म्हटलं आहे की हे ईश्वरा, सर्वांना ऐश्वर्यात ठेव. मग हे ऐश्वर मिळतं कसं? तर आपला कामधंदा प्रामाणिकपणे केल्याने. पण यामध्ये प्रगती खूप हळूहळू होते. मग श्रीमंत व्हायला कोणाला नाही आवडत? झटपट श्रीमंत होता आलं तर, एखादा जॅकपॉट लागला तर. पण मोठे स्वामी म्हणायचे ना, ज्याची भीक भारी तो भिकारी. मग काय करायचं, असा प्रश्न पडलाय दीपस्वीला. दीपस्वी ही आपली मठाची धडाडीची कार्यकर्ती, केव्हाही सेवेला हजर. मठाची साफसफाई असू दे, भांडी घासणं असू दे, सेवेत तत्पर. ऐकूया मग तिचा प्रश्न. दीपस्वी मस्के. माझा प्रश्न असा आहे, मी एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करते. पण काही किती वर्ष झाली मी काम करते ना तिथे. तर तिथे असं आहे की अनेक कोट्यावधीचे काळे पांढरे रुपये व्यवहार होतात आणि आम्ही काही करू शकत नाही. आणि मलाही असं कधी कधी वाटते की ते जर 50 कोटी कमवतात तर आपण 2 कोटी कमवू शकतो ना. आपण काय हरकत आहे कमवायला. आणि दाभोळकर काका असं म्हणतात की लक्ष्मी पुढच्या दाराने येते ती लक्ष्मी आणि मागच्या दाराने येतो तो पैसा. पण अवदशा. पण मी जेव्हा मठामध्ये येते, स्वामींच्या फोटोसमोर उभी राहते, तेव्हा मला असं वाटतं की नाही, हे चुकीचं आहे, असं नाही करायला पाहिजे. त्यावेळी माझं मन मला ती गोष्ट करायला सांगतं आणि बुद्धी माझी म्हणते की नाही. तर माझ्या मनाच्या आणि बुद्धीचा खूप मोठा संघर्ष होतो. तर मग मी काय करायला पाहिजे? पूर्वी आपण कथा ऐकायचो की देव आणि असुरांमध्ये संघर्ष व्हायचा आणि त्यातूनच समुद्र मंथनही झालेलं होतं असं आपण ऐकतो. देव एका बाजूला आणि असुरी एका बाजूला. आणि ही जी संघर्ष आहे हे आंतरिक संघर्ष आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये दैवी आणि असुरी शक्ती सुप्तरित्या वास्तव्याला असते आणि त्याला जो योग्य वातावरण मिळाले तर ते वर येते. आमच्याकडे दोन्ही असतात सगळ्यांकडे, दैवी शक्ती असुरी शक्ती दोन्ही असतात. दैवी वातावरण भेटले की दैवी शक्ती वर येते आणि असुरी वातावरण भेटले की ते वर यायला पाहत असते. अशा वेळी दोघांमध्ये कधी कधी विवेक ज्यांना असेल त्यांनाच हा प्रश्न पडतो. ज्यांचा विवेक जागृत असतो, बरं वाईट ज्याला कळतं, योग्य अयोग्य ज्याला कळतं, पण ते कधी कधी असं प्रश्न पडतो की ह्यात काय करावं, का करू नये. आणि कधी कधी लोकांना असं वाटते की मग मी का कमवू नये, मी का रस्ता सोडून मिळवू नये. आणि मग पुन्हा त्याला पुष्ट्यर्थ काही विचार आमच्या मनात तयार होतात. हा, मी वाम मार्गाने मिळवले तर ते पैसे चांगल्या कामासाठी खर्च करू शकतो ना. असाही एक आपलाच एक विचार. कारण आम्ही जे जे करायला जातो ना त्याच्या पुष्ट्यर्थ काही विचार हे आपोआप येतात. कारण आम्ही किती खराब काम केले तर त्याचं समर्थन करण्याकरता साहित्य गोळा करायच्या नादात असतो ना. मी समजा चोरी केली, मग मी चोरी केली तर काय वाटते की मी चोरी केली, मग याचं समर्थन कसं करायचं. मग यापूर्वी एवढ्या एवढ्या लोकांनी केली होती, मग ते महान कार्य झालं आणि मीच केलेले का चोरी होती. मग माझ्यासारखे कोण कोण यापूर्वी केली होती शोधून काढतो. मी एखादी हिंसा केली, मग हिंसा हे वाईट कसं नाहीये हे सिद्ध करण्याकरता मी मटेरियल गोळा करायला सुरू करतो. करून मग मी शेवटी म्हणतो की मीच ही काय पहिली व्यक्ती नाही, माझ्यासारखे यापूर्वी बऱ्याच लोकांनी केली होती आणि त्यांना कोणी काही वाईट म्हटलेले नाही, मग मी केले तर काय वाईट. असं आपण जे करतो त्याच्या पुष्ट्यार्थ गोळा करणं हे मनुष्य स्वभाव आहे. यात काय आश्चर्य असं काही नाहीये आणि अद्भुतही असं काही नाही.
अन्य काय म्हणावं असंही काही नाहीये, पण आपण करायचं की मी का मिळवू नये. जरूर मिळवता येईल, पण मिळवल्यानंतर मला समाधान किती भेटणार आहे त्याचं. माझं समाधान तरी ते नष्ट करणार नाही. घरात मी आणलं तर ती समाधान नाही दिलं तर मी विध्वस्त होईल, एवढा विचार करायचा. माझ्या समाधानाला बाधा येणार नाही, माझं समाधान भंग होणार नाही, याची काळजी आपण घ्यायची. काय करावं काय नाही करावं कधी कधी गोंधळ निर्माण होतो. आणि जसं म्हटले आमची दीदी की जे चांगलं काम करतो त्याला यश जे असते ही सावकाश मिळत असते, आणि भानगडी करणारे जे असतात त्यांना लवकर श्रीमंत होतात. व्यवस्थित काम करत गेला तर सावकाश श्रीमंत होत जाईल. मी काय झालो यापेक्षा मला कशात किती समाधान मिळालं हा आपण पाहायला पाहिजे. झटपट श्रीमंत झालो मी, मला सौख्य किती मिळालं, मी किती. हे बघा, कधीही एक गोष्ट आपण लक्षात ठेवतो, आपल्यापेक्षा मोठ्यांना पाहत गेलो तर आम्ही आयुष्यात कधीही श्रीमंत होत नाही. ही एक गोष्ट कायमच्या लक्षात ठेवायचं आपण सगळ्यांनी. आमच्यापेक्षा नेहमी मोठ्यानंच बघत गेलो तर आम्ही कधीही श्रीमंत होणार नाही. आमच्यापेक्षा छोट्याना बघितलं तर आम्ही कधीही गरीब राहणार नाही. राहील लक्षात येईल. आपल्यापेक्षा मोठ्यानंच नेहमी बघत गेला तर आम्ही कायम भिकारी राहणार. का? आमच्यापेक्षा मोठा आहे. मी त्यामुळे त्यांच्यासारखे होण्यातच आमचं सर्विस जाणार. माझ्यापेक्षा मोठ्यानं जर मी पाहिलं तर मी कधीही श्रीमंत होणार नाही. मला कितीही मिळालं, कारण माझ्यापेक्षा दुसरा आणखीन एक आहे ना मोठा. आता जो 100 कोटीवाला आहे ना त्याच्यासारखा मला व्हायचंय. मी 100 कोटी ज्या दिवशी मिळवेन त्या दिवशी 200 कोटीवाला दुसरा आहे ना. त्यामुळे मी कधीही श्रीमंत होऊ शकत नाही, समाधानी होऊ शकत नाही. आणि माझ्यापेक्षा छोटा असतो ना त्याला जर पाहिलं तर माझ्यासारखा श्रीमंतच कोण नाही. माझ्यासारखा श्रीमंत कोण नाही. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायचा, ज्या ठिकाणी आपण वावरतो करतो आणि हा हे माझं कर्तव्य आहे आणि मी करतो, ते काय करतात ते करू द्या, पण मला ह्या पाण्यात राहायचंय, पाणी माझ्या आत येऊन द्यायचं नाही. बरोबर? मी नाही गडबडून जायचं, माझं कर्तव्य तेवढं करायचं. हळूहळू हळूहळू एक एक गोष्टीच्या मागे आम्ही जर वाहत निघालो, आज ह्यात वाहत गेलो आणि उद्या ह्याच्यापेक्षा मोठं होतो ना, त्यांच्याबरोबर आमचा कॉम्पिटिशन सुरू होतो. त्याला अंत आहे का आयुष्यात? कधी नाही, अंत नाही. आणि मला समाधानासाठी सुखाने राहण्यासाठी किती लागेल. आम्ही आमच्या समाधान सुख कशातनं ठरवतो? शेजाऱ्यांची किंवा आमच्या घरातली वस्तू, माझ्या घरातली पैसा, माझ्या घरातली जे काय भोग साधन आहे त्याच्यावर ठरवतो का? त्याच्यावर आहे का माझं सुख अवलंबून? खरोखरच आपण विचार करा की त्या भोग वस्तूवरच आमचं सुख अवलंबून आहे का? आणि जर अवलंबून असेल तर त्या वस्तू कमी जास्त होतील तसं माझ्या मनस्थिती वर खाली होत राहणार. मी हे ठरवायला पाहिजे की माझ्या गरजा किती आहे, माझ्या गरजा किती. टाटा सारखा माणूस सकाळी सकाळी उठून बाजारात भाजी आणायला जातो. कुठे? जिथे फार्म हाऊस आहे तिथे, बाजार आहे तिथे जातो आणि आनंद घेतो. त्या घेऊ दे का? त्या माणसाला याची गरज असेल नाही. आम्हाला हेही आदर्श आमच्या डोळ्यासमोर पाहिजे. नाहीतर विजय मल्ल्याचा आदर्शच आपण घ्यायचं ठरवलं किंवा अन्य कोणाचे तरी. मी ऐकलं की त्यांच्या घरात जवळजवळ 300 ते 400 माणसं काम करतात. नवरा बायको आणि मुलगा सून किंवा अशी काहीतरी 4-5 माणसं असतात. 400 लोक त्यांच्या घरात काय काम करत असतील. की त्यांच्या घरात दर दिवशी कार्यक्रम होतात. मी ऐकलं की मला एकाने सांगितलं त्यांच्या घरी जाऊन आलो म्हणाले, आणि आम्ही बसलेलो होतो, ते आले. एक मोठे श्रीमंत अमुक व्यक्ती म्हणाले, मोठे श्रीमंत आले. आल्याबरोबरच 2 मुली गेल्या,
या दोन्ही हात धरले आणि कोट काढून घेतले. त्यांनी कोट घेऊन गेले, तेवढ्यात दुसरी मुलगी आली, जॅकेट काढून गेली. आणि तिसरे आले, पायातले 2 पायांची बूट काढून घ्यायला दोघे जण. असा बसल्याबरोबर दोघांनी 2 बूट काढून दिले. आणि बूट काढून दिल्यावर दुसरी 2 मुली आले, ते 2 सॉक्स काढून दिले. आणि चौथे आले, त्यांची पॅन्ट काढून दिली. आणि 5वे आले, बरमोडा आणून दिली त्याला आणि बरमोडा घातले. आणि बसल्या बसल्याबरोबर मग ही गेले हात धुवायला, तर चावी चालू करायला एक जण पाण्याची केले आणि त्यांनी मागे हाटल्याबरोबर त्यांनी हात हे टाकायला, काय ते हाताला हेडवॉश. एक जण नवीन आहे, जुन्यातल्याने काही ते काम नाही करायचं, त्यांनी तेवढंच काम करायचं, मागे सरकायचं. मग हात धुतल्याबरोबर नॅपकिन द्यायला दुसरी. आणि तेवढ्यात पुढे गेल्यावर खुर्ची सरकवायला येईल. आणि तेवढ्यात चहा घेऊन येणारे आणखीन एक. चहा बरोबर बिस्किट लागत असतील तर बिस्किट आणणारी व्यक्ती वेगळीच आहे की नाही. आयुष म्हणता येईल की नाही. आपण आपल्याला काय वाटतं, एवढी माणसं काय काम करतात असं वाटत होतं. गेल्यानंतर कळलं की एवढी माणसं एवढी काम करतात. त्याने दुसरं काय काम करायचं नाही. बाहेर जाताना हे द्यायचं, जे काढलेलं आहे ते बाहेर जाताना नेसवायचं, आल्याबरोबर ते काढायचं. त्यांचं काम एवढं नाही. बरे चांगली माणसं निवडलेले, आपण करायचं ते काम. आपण त्यात पाहून नाही जात. माझी ड्युटी आहे, मी करायचं ते केलं. एवढा करून त्याला त्यात समाधान भेटलं का? आपण हेही विचार करा. एवढी माणसं हाता पायाला आहेत, ते सुखाने झोपत असतील का? नाही. त्या गादीवर झोप येत नाही. झोप बघा, झोपताना झोप लागावं म्हणून गोळ्या खायचं, जेवणापूर्वी भूक लागावं म्हणून गोळ्या खायचं, जेवल्यानंतर पचन व्हावं म्हणून गोळ्या खायचं. आणि असं जर आपण हे आयुष्य आरामी जीवन जगत असेल तर त्या जीवनाला काय अर्थ असतो का? हा, प्रत्येकाची प्रकृती, प्रत्येकाची भोग जे देवाने दिली असते ते मागच्या जन्मात खूप चांगले कर्म केलेत असं समजायचं. आणि या जन्मात त्यांना मिळतो. प्रत्येकाची भोग वेगवेगळे, तर मी का त्यांचा विचार करायचा? माझं जे काय, मला कसं जगायचं मी ठरवलेलं. आपण ठरवायला पाहिजे. आमच्या जीवनाची चाकोरे कसा असावा हे आपण ठरवायचं आणि त्याच्याशी ऍडजस्टमेंट नाही करायचं. आपण आपल्या जीवनाची रस्ता ठरवायचा. माझ्याकडे खूप असला तरी मी असंच राहणार आणि माझ्याकडे कमी असला तर मी असं करणार. बघा, माझ्या घरात टाकी भरले म्हणून हप्ता टाकी संपेपर्यंत अंघोळ करतो का? आपण नाही. बाटली 1.5 बाटली 2 बाटली जेवढं लागेल तेवढंच करणार ना. तर टाकीच भरलेले आहे आणि पावसाळा आहे म्हणून काय सगळे पाणी फुकट मिळते म्हणून करतो का? नाही. माझ्या घरात दूध 50 लिटर आहे म्हणून हात धुतोय का? आपण ठरवायचं. आपल्या जीवनशैली आपण ठरवायचं. बाबा, आपण ठरवून त्याच्याशी आपण कटिबद्ध राहायचं, बद्ध राहायचं. दुसऱ्यांचा कशाला? कळलं? आपला जीवनशैली आपण ठरवायचं. कोणाचाही बघून गोंधळून जायचं नाही. ज्यांचे त्यांचे भोग, प्रत्येकाची भोग वेगवेगळे, एकासारखे दुसऱ्यांना नाहीये. एका घरात 2 मुलं, एकाचं एक जीवनशैली असते, दुसऱ्यांची दुसरी जीवनशैली असते. दोघांचे स्थान समान असतानाही असं होत असते. तर आपण ठरवायचं आपण जीवन कसं जगायचं, त्या रस्त्याने आपण जायचं. द्वंद्व निर्माण होणं स्वाभाविक आहे. कधी भड्या तुझ्यासारखे का आमच्यासारख्याला वाटतंय कधी काही नको म्हणून सोडून आलेल्या लोकांना हे बरं दिसते. कधी असं तर वाटतंय कधी कधी मनात, पण रस्ता सोडायचं नाही.